त्यांचा व्हिडिओ जो चित्रफित केलेला आहे ते सत्ताधाऱ्यांनीच केली असा आरोप होता. ते बघा, आता जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. आज त्यांनी म्हटलं की शासन भिकारी आहे कोकाटीतनी. शेतकरी नाही तर शेतकरी शेतकरी आमचा अन्नदाता आहे, मायबाप आहे आणि म्हणून बळीराजा हा कायम सुखी. मगाशी मी भाषणात देखील म्हणालो, चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला सुखी होऊ दे, चांगलं पीक येऊ दे आणि म्हणून नेहमी आम्ही बळीराजाच्याच साठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो. आणि जर असं मला वाटतं तुम्ही त्यांनी जे काही काय म्हणाले, त्यांनी असे म्हणाले की शेतकरी भिकारी नाही, सरकार भिकारी आहे असे ते बोलले. शासन भिकारी कोकाटे. असं तर मला वाटतं ते मंत्री महोदयांनी बोलू नये. बोलले असतील तर बोलू नये. त्यांचा राजीनामा घेतला तर महायुतीकडून. आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत आणि मला वाटतं एक जे काय बोलले ती वास्तवता काय, वस्तुस्थिती काय ती पाहतील.